राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई स्वराज्याचे संकल्प सकळकर्ते छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक शिवाजी महाराजांचे वंशज आणि ज्या घराण्यात माझा जन्म झाला ते इतकं सार्थक मला वाटते की आमचे आज पंजोबा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना प्रथमतः अभिवादन करून आज सकल मराठा समाजाने जे राज्यस्तरीय समिती बोलवली, या मीटिंगला इथं आवर्जून इथं उपस्थित असलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव, आमचे स्नेही नामदार नरेंद्र पाटीलजी, ज्यांनी उदयनराज यांचा मेसेज वाचला ते आमचे बंधू किंबहुना आमचे भाचे माननीय यशराज पाटीलजी, सगळ्यांची नावं मी घेत नाही, पण सगळे राज्यातून आलेले सर्व समन्वय, करण असतील, गणेश असतील, किंबहुना चेतन असतील, तुषार असेल, शिवाजी असेल, संदीप असेल, माधवी पाटील असतील, मागे प्रधाने असतील, ज्यांनी योगदान दिलंय आज ते राज्यस्तरीय मीटिंग यशस्वी करण्यासाठी, ते सर्वजण तिथं उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो, उपस्थित सर्व बंधू भगिनी, खरं म्हणजे राज्यस्तरीय मीटिंग अनेक मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झाले, पण ही माझी पहिल्यांदा आहे. आणि पहिल्यांदा का? कारण का सकल मराठा समाज ज्यावेळी मीटिंग झाल्यात त्या ठिकाणी खासदार, आमदार, मंत्री कोणी नाही, हा त्यांचा मुख्य अजेंडा बनतो आणि त्याच्यामुळे 28 मोर्चे सगळे यशस्वी झाले. पण करण आणि त्यांचे पुन्हा नाशिकच्या टीमचा सर्वच आग्रह होता की मी यावं. काल दुपारी मला फोन आला, काल सकाळी फोन आला की आपण यावं लागतंय, म्हणून मी खास करून इथं आलो. पण इथं येत असताना सुद्धा मी प्रांजळपणाने फरकटपणाने सांगू इच्छितो की इथं संभाजी छत्रपती तुला इथं आलो नाही तर एक मराठा समाजाचा एक घटक सेवक करून जास्तीत जास्त एक, त्यामध्ये जे सगळे समाजातले लोक, बहुजन समाजातले लोक, या छत्रपतींना एक घराचा प्रमुख म्हणून त्या आदक्याने त्या दिशेने बघत असतात आणि म्हणून ते कुटुंब प्रमुख किंवा कुटुंबातला एक सदस्य म्हणून मी आज उपस्थित आहे. मागाचे ठराव झाला, मी आपल्याला मनापासून सलाम करतो. अनेक लोकांनी अनुमोदन दिलं, त्यांचंही मी सलाम करतो. पण माझी मनापासून नम्रताने मला आपण विनंती करायची आहे की इथं नेते एक हाच चेहरा असं करू नका. माझी विनंती आहे तुम्हाला, मी तुमच्या बरोबरच आहे. मग नुसतं मोहीम नका, त्या मोहिमेला संभाजी छत्रपती तुमच्या बरोबर असणार. कुठलीही मोहीम करा, मुंबईची मोहीम असू दे, दिल्लीची मोहीम असू दे. आणि माझा इतिहास आहे, संभाजी राजे ज्यावेळी बोलतो, हा संभाजी छत्रपती बोलत नाही तर शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा वंशच बोलत नाही. गेलेला शब्द मी नेहमी बोलतो आणि रेकॉर्ड आहे, या वर्षाचं नाही आहे. अनेक खासदार आमदार आता आले गेले, पण माझा रेकॉर्ड आहे की 2007ला जेव्हा मी हाती मराठा समाजासाठी काहीतरी करू म्हणून मी बाहेर पडलो होतो, त्याचा उल्लेख नरेंद्र पाटलांनी केला. बहुजन समाज एकत्र आणण्यासाठी माझा प्रवाह होता. माफ करा, मी मराठ्यांचं दुसरं नेतृत्व करत नाही किंवा मराठा समाजच हा माझा नाहीये.
शिवाजी महाराजांनी 18 पगड जात 12 बळकदराने स्वराज्य निर्माण केले. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1902 ला बहुजन समाजाला आरक्षण देण्यात आलं, त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश होता. आज कुठे गेले मराठा समाज? कुठे गेली शिवाजी महाराजांची आयडिओलॉजी? कुठे गेली शाहू महाराजांची आयडिओलॉजी? हे चालते, हे चालून द्यायचं नाही म्हणून संभाजी छत्रपतींनी 2007 ला उडी घेतली. पुन्हा बहुजन समाजाचा विचार किंवा मराठा समाजाने बहुजन समाजाने कसा आणता येईल? पूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढला. एक जिल्हा असा नाही जिथे मी गेलो नाही. मी माझं कौतुक करत नाहीये. ही माझ्या घरांची जबाबदारी आहे. ज्याच्यात माझा जन्म झाला ते मी सर्व प्राप्त समजतो. पण मला आपण जर विचारलं तुमच्या जीवनातले 2 अविस्मरणीय प्रसंग सांगा. एक अविस्मरणीय प्रसंग असं आहे की ज्यावेळी 58 मोर्चे चालू होते, मराठा समाजाच्या बद्दल एक खासदार हा धाडस करत नव्हता तिथं त्या आपल्या राज्यसभा लोकसभेत बोलायला पार्लमेंटमध्ये. तिथं सगळे हो 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 आम्ही मराठा समाजाचा बोल राहतो. तिकडे कोण तोंड उघडत नव्हतं. माफ करा पण ही खरी परिस्थिती आहे. नागपूरचा मोर्चा झाला. हा धनंजय जाधव त्याला कपडे नव्हते म्हणजे तुला देतो कपडे, तुला प्लेनमध्ये बस ट्रेन तिकीट त्याला माझ्या घेऊन गेलो. का गेलो? मला वाटलं की आपण सुद्धा अरे खासदार चाललं ते उपकार केले काय छत्रपती घराघरांना त्याची तुलना होऊ शकत नाही. पण आपल्याला लोकांनी खासदार म्हणून केलं तर आपली काही जबाबदारी ना. आणि म्हणून पहिल्यांदा माझ्या इतिहासात माझ्या जीवनात जर कुठं आंदोलन केलं असेल पहिलं आणि 1 मॅन आंदोलन ते म्हणजे पार्लमेंटच्या समोर गांधीजीच्या पुतळ्याच्या समोर 2 लाख दिलं होतं. आपला आवाज आत्ता नाहीये, त्या दिवशीपासून दिल्लीत कुंभमाला. मला आपल्याला मुद्दाम सांगायचंय का नेतृत्वाला घ्यायचं मी तुम्हाला सांगायचं. मला माझ्या जीवनात इतकं प्रामाणिकपणाने काम करतो. आज मला शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांनी तिकडे पाठवलं, जिथं कुठं असेल मी तिथं प्रामाणिकपणाने मी वागतो. प्रामाणिकपणे मी येतो. घरी मी 4-5 दिवसाच्या वर आजही मी 13 दिवसात दिलं नाही. 4-5 दिवसच कोल्हापूर, बाकी पूर्ण महाराष्ट्र फिरून काढतो. कोणासाठी? आपल्या मराठा समाज, आपल्या बहुजन समाजासाठी फिरतो. मला आपल्याला सांगायचंय जो महामोर्चा 4 एप्रिलला झाला होता, मराठा समाजाचा एकदम लाखो 30-40 लाख लोक समोर होते. कोणाची धाडस नव्हती त्या स्टेजवर जायची. मला अनेक तिथे एसपीने सांगितलं जर झालं नाही तर दंगल घडली तर मराठ्यांना तर स्टॅम्पेड होईलच, पण तिथे हिंदू मुस्लिम वाद होईल, दलित मराठा वाद होईल आणि काय परत काय काय गोष्टी त्या ठिकाणी लोक शांतपणाने परत जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी छत्रपती म्हणून त्या घरांना जन्म झालाय म्हणून पॉलिटिकल रिस्क घेतली, सोशल रिस्क घेतली मी. काय होईल ते होईल, पण आपण आपल्या लोकांना वाचवणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी त्या स्टेजवर केलं. आज लोक परत अनेक लोकांनी माझ्यावर टीका केली माझ्यावर अनेक लोकांनी. मराठा समाजाच्या लोकांनी टीका केली की हे मॅनेज झाले काय. संभाजी छत्रपती आजपर्यंत तेव्हा मॅनेज होणार नाही. आणि मॅनेज झालं त्या दिवशी माझी लायकी नाही त्या घराण्यात राहिल्याची. माझी लायकी नाही शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंशज म्हणून किंवा वैचारिक वंशज म्हणून घ्यायचं. म्हणून नेतृत्व हा शब्द काढून टाका. पण संभाजीराजे हा तुमच्या सगळ्या मोहिमेचा कसली पण करा. इथं परिषद बघा अंगावर कसं घ्यायचं मला सोडा. पहिला वार मला होऊन दे. पहिला वार मला होऊन दे. कसलाही वार होऊन दे. कसलाही वार होऊन दे. गोळीचा वार होऊन दे का तलवारीचा वार होऊन दे. पण छत्रपती सुद्धा एका मॅन काढली तर ती मॅन सुद्धा आम्ही परत करणार नाही. हेच वाक्य मी 2013ला नरेंद्र पाटील साहेब स्टेजवर होतो. सगळे मंत्री बसले होते. नारायण राणे समितीचे अध्यक्ष होते. आणि त्यावेळी हेच वाक्य वापरलं होतं मी 2013 असो ते 16-17 2014ला. आणि आज परत वाक्य वापरतो. ज्या मोहीम जोईन माझ्या मोहीम नेतृत्व म्हणू नका.
बाहेर काढलेली आहे. घ्यायची बाकी आता तुम्ही म्हणू नका नेतृत्व, पण सांगा संभाजीराजे, संभाजी छत्रपती, ही मोहीम तुम्ही घ्या. त्या मोहिमेला एक मराठा समाजाचा सेवक म्हणून मी जाणार, मराठा समाजाचा नेतृत्व म्हणून जाणार नाही, मराठा समाजाचा चेहरा म्हणून जाणार नाही, पण एक समाजातला एक घटक, एक समन्वय म्हणून जाणार. कसं असतं तर माहिती आहे, बाकी कुठल्या गोष्टीसाठी नाही. पंतप्रधान जे गणेश कदम बोलले मगाशी, भावनिक झाले होते. अहो, भावनिक व्हायचं नसते. कुठल्या काही गोष्टी गनिमिकावाने करायच्या असतात. तिथं दिल्लीत गेलो, मला काही सुचना, इकडं तर सगळं पेटलंय, महाराष्ट्र पेटायला लागलेलं आहे. आपल्या विरोधात सुप्रीम कोर्टात आपला निकाल आपल्या विरोधात लागले. एसीबीसीचं आता पुरवठा होणार कसं, परत ते 5 कमिटीच्या समोर हे विषय केव्हा जाणार, केव्हा आरक्षण मिळणार, काय करायचं पुढं, कसं करायचं, इतक्या दुधा मनसिक होतो, मी बेचैन होतो. मी कोणाला फोन केले, पण एकच ठरवलं की आपण असं काही करू जेणेकरून हा मेसेज पूर्ण महाराष्ट्रात जाईल, जेणेकरून हा मेसेज सर्व राज्यसभेच्या लोकसभेच्या खासदारांना जाईल, जेणेकरून हा मेसेज माजी मुख्यमंत्र्यांना जाईल, जेणेकरून मेसेज हा आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना जाईल, आणि जेणेकरून मेसेज पंतप्रधानांना सुद्धा जाईल. आणि ही ताकद छत्रपती घराण्याची आहे असं मान नाही. पत्रच देऊन टाकलं, पहिलं पत्रच दिलं की तुम्हाला मला भेट घ्यायची आहे, आम्हाला भेट द्या सर्व खासदारांना, सगळ्या पक्षांना खासदारांना द्या. मला एक सांगा, असं केव्हा होईल का संभाजी छत्रपती ज्यावेळी जातील आणि पंतप्रधानांना सांगितलं शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा वंश झालाय, त्यांना मराठा समाजाच्या गोष्टी आपल्याला यथा दुःख किती झाले सांगायचं अपॉइंटमेंट देणार नाही, अपॉइंटमेंट देणार नाही शिवाजी महाराजांचं द्यायलाच लागतंय. पण तो काय झाला असता, तो माझा स्वार्थ झाला असता, मी श्रेय लुटण्याचा प्रकार झाला असता एकतर. पण मी नाहीये, मी मगाशीपासून सांगतो की माझा हेतू हा आहे की सगळ्या समाजातल्या लोकांना एकत्र आणण्याचा हा लढा आपला सर्वांचा आहे. पण हा खासदारांना सुद्धा लक्षात द्यायला पाहिजे, हे सगळ्या खासदारांनी एकत्र जायचं तिथं. आणि म्हणून आनंदाची बात काय, पहिला म्हणजे शिवसैनिक लोकांनी आले माझ्याकडे, पाठोपाठ बीजेपीचे सुद्धा सगळे आलेले. खुद्द पवारसाहेबांनी मला फोन केला आणि म्हटलं का 2 मिनिटं घरी येऊ शकतात का. मी गेलो नाही पवारसाहेबांच्याकडं, मी गेलो नाही, ऑन रेकॉर्ड आहे. मी पवारसाहेबांकडे गेलो का, तिथं हा मराठा समाजाचा एक घटक म्हणून तिकडे गेलो. पण का गेलो, एक सिनियर 50 वर्ष त्यांनी या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, पण आपण तो रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे, म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. आणि ज्यावेळी त्यांनी सांगितलं आमच्या राष्ट्रवादीचे सुद्धा ज्यावेळी पंतप्रधानांची अपॉइंटमेंट होईल ते आमचे सगळे खासदार तिथे येतील. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मराठा आरक्षणाच्या ताकद ही तुम्ही सगळ्यांनी घडवलेली ताकद आहे, म्हणून मी तुम्ही करू शकतो. ही माझी ताकद नाहीये, ताकद नाहीये, ही मराठा समाजाच्या 58 मोर्चेची ताकद आहे. ही ताकद कोणाची आहे, जिने आपल्या मराठा समाजाला बलिदान दिलं अण्णासाहेब पाटलांनी, ही त्यांची ताकद. ही ताकद कोणाची आहे, जे 58 वर्षाच्या वेळी जे 40 का 42 मुलांनी आपल्या बलिदान दिलं, ही त्यांची ताकद. ही मी ताकद व्यवस्थित वापरली, एवढंच फरक आहे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, मोहीम कुठली द्या, त्या मोहिमेच्या बरोबर तुमच्या बरोबर ते खांद्याला खांदा लावून असणार आहे, एवढंच मला आपल्याला हे सांगायचं. मगाशी काय झालं, सगळं अनेक भाषणं एवढे झाले आणि अनेक सगळ्यांनी आपल्याकडे मनोगत व्यक्त केले. आता मला नेमकं काय बोलायचं कोणत्या काय राहिलंच नाही. पण एक 3-4 महत्वाचे मुद्दे जे बोलले ते मला आपल्याला सांगायचंय. आणि टू दी पॉइंट, म्हणजे मी जास्त तिकडे जाणार नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आरक्षणाचा लढा तो आपण लढू त्याच्यावर आपण मी बोलतो थोड्या वेळ. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्यातनं मुलं घडणार आहेत, ज्याच्यातनं आपल्याला आरक्षण सोडून ज्या मराठा समाजाच्या मुलांना आपण एक वेगळी आयडिया, एक वेगळे बेस तयार करू शकतो, ते म्हणजे शाहू महाराजांच्या नावाने उभा झालेली सारथी संस्था. या सारथी संस्थेसाठी काय रस्त्यावर मी गेलो, काय रस्त्यावर बसलो, काय अजित पवारांची आणि माझी जोरात हमरी तुमरी झाली, आणि का त्यांनी काय केलं असेल केलं असेल. पण मी म्हटलं मी समाजासाठी आलोय, मला बाकीचं काही बोलायचं नाही म्हटलं. पण या सारथी संस्थेची काय परिस्थिती आहे,
ज्याच्यातनं आपण मराठा समाज घडू शकतो. स्वायत्त नाही. 130 कोटी दिले नसते. काय होणार ते 130 कोटी मध्ये? काय ठीक आहे, यावर्षी करोना म्हणून तुम्ही त्याचं कारण सांगाल. या तसं द्या ना 1000 कोटी त्या तारातून. शाहू महाराजांची भूमिका, अनेक महापुरुषांच्या भूमिका त्या सगळ्या तारातूनच्या माध्यमातून सांगणारच. आता इथं काही नुसतं मराठीची आहे घडली का? शिवाजी महाराजांची पुस्तक बंदी केली त्या सारथीच्या माध्यमातून. आपण लढा आरक्षणाच्या बरोबर सारथीला सुद्धा दिलं पाहिजे. मला वाईट वाटलं, पुण्यासारख्या ठिकाणी किती माणसं आले? 2-3 हजार? नाही, चुकीचं आहे. शाहू महाराजांच्या नावाने संस्था आहे ती. तुम्ही म्हटलं अध्यक्षपद, हा त्याच्याबद्दल निश्चित मी विचार करू शकतो. रायगड प्राधिकरण तुम्ही बघितलं तर रायगडचं संवर्धन जपून चालू आहे. एक पैसा इकडे नाही. तिथं माईक चालू आहे, सगळे त्यांच्या समोर सांगतो. मी तिथं सगळ्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सांगितलं काय खायचे पैसे कुठं खायचं खूप खावा, पण तिथं रायगड आले की रायगडच चालणार नाही. शिवाजी महाराजांचं संवर्धन काम आहे. तसं सारथी जर मराठा समाजाची इच्छा असेल तर आपण घेऊन जाऊ, काय अडचण. पण नेतृत्व नाही गणेशराव, ते आपण तिथं माझी भूमी तुमचा एक सदस्य असणार. त्या साथीच्या बरोबर सुद्धा अण्णासाहेब पाटलांच्या नावाने ज्याच्यातनं आपण उद्योग उभा करू शकतो. अतिरिक्त खर्च केली. किती वर्ष झाले सरकारनं? मला कुठलं नाही, मी जुन्या सरकारचं ठोकलोय. आताही मी देवेंद्र शाहू महाराजांच्या बद्दल त्यावेळी मी देवेंद्र फडणवीसांना माफी मागायला लावली. मला सांगा, ह्या आताच्या सरकार आलंय किती पैसे दिले? किती दिवस झाले? मग कसं त्यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाचा अध्यक्ष जायचं? नुसतं म्हणायचं तुम्ही अध्यक्ष व्हावा म्हणून, याला अर्थ नाही. आणि त्याच्यासाठी सगळे एकत्र येतात. मला एकच सांगायचंय, या सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आणि आता मी जास्त वाढवणार नाही माझं भाषण, तो म्हणजे आपण 58 मोर्चे का यशस्वी झाले. आपलं स्वराज्य शिवाजी महाराजांनी कसं मिळवून दिलं? का 350 वर्षानंतर सुद्धा आज शिवाजी महाराजांचं नाव नुसतं महाराष्ट्रात नाही, किंबहुना देशात आणि जगात का घेतलं जातं? कारण त्यावेळी 18 पगडचा 12 बलुतेदार हा संघटित होता. आपण एक संघात, मी खरं सांगतो मला वाईट वाटतं, आपल्यातलेच लोक, मला वाटतं आपले जालन्याचे संजय जाते बोलले वाटते, वाक्य बोलले मला वाटते. आणि ते माझं नाव राहिलंच नाही, आणि कोणतरी संजय बोललो मला माहित नाही, आपण बोलले होते मला लक्षात नाही. पण अनेक तिथं तर आपण काय केलं की सकल मराठा समाजची राज्यस्तरीय मीटिंग आहे. मग अनेक लोक दुसरीकडे जायला लागले. दुकान का उघडलं? मग माफ करा, असं नाही चालणार ना. सगळ्यांनी एका छताखाली यायला पाहिजे, सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. नाहीतर सगळ्यांनी ठरवावं मराठा समाजाने, हे काय लोक आहे आमच्या बरोबर नाही आहेत, हेच काय ऐकू नका. हेना जर तिथं हात आणलं कुठं डायरेक्ट मंत्र्यांच्या मिटिंगला, आमचा सगळ्यांचा विरोध नाही, संभाजी राजेचा सुद्धा विरोध राहील. 18 वर्षांत आम्ही सगळे आपण एकत्र होतो. मग आता का खूप यालाच पाहिजे कशा टाकाली, या दाखवूनच मला आपली ताकद, आणि आपली ताकद दाखवायची असेल तर सगळ्यांनी एकत्र येतं. तुमच्या व्यथा आहेत ना, तुम्हाला काही चुकीचं वाटतं, आम्ही आहे ना, मी तर बॅलन्स राहू शकतो. या नाही सगळ्यांच्या समोर, काय असं समोरासमोर होऊन जाऊ दे, माघारी नाही. आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे की ज्यावेळी हे आजची मीटिंग संपेल तर एक समन्वयक लोकांनी एकत्र बसणं गरजेचं आहे. आणि समन्वयकने सगळ्यांनी समित्यात ठरवलं हवा. मुख्यमंत्र्यांची बोलण्याची जबाबदारी कोणाची? हे नावं. मीडियाला बोलण्याची जबाबदारी कोणाची? ही जबाबदारी. केंद्रात बोलण्याची जबाबदारी कोणाची? ही जबाबदारी. मोर्चा काढायची जबाबदारी कोणाची? ही जबाबदारी. ठोक मोर्चा काढायची असली तर जबाबदारी ह्यांची. शांतता मोर्चा काढायची असेल तर जबाबदारी ही. आचारसंहिता लावायची असली तर जबाबदारी ही समिती.
हे सगळे केले आपण 18 वर्षाच्या वेळी, मग आता का नाही? आता परत आपल्याला डिफाईन करावं लागेल, परत एकदा रिफ्रेश करावं लागेल आणि मग सगळ्यांनी आपण एकत्र जाऊन आपण काम करू. एवढंच सांगतो. याच्या प्रसंगी मी आता जास्त बोलत नाही, म्हणून माझ्या आणि काहीतरी वेगळ्या डिमांड्स आहेत असं नाही. जे समन्वय समिती ठरवतील, जे सगळे प्रमुख ज्येष्ठ लोक ठरवतील त्यांनी केलं तर. आज पिंगळे साहेब इथं आले, तिथे आपले मगाशी तांबे साहेब बोलले, राजेंद्र गांधी पाटील बोलले, या सगळ्या जे हुशार तज्ञ लोक आहेत, वकील चांगले लोक आहेत, त्या सगळ्यांना एकत्र आहेत. आज विनोद पाटील काही आला नाही मला माहित नाही. विनोद पाटील घ्या, हुशारच नको घ्या विनोद पाटील सुद्धा, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला कोणाला आवडत नसेल म्हणून तू विनोद पाटील काही काय करते, समाजासाठी घ्या एकत्र. काय असं सगळ्यांनी एकत्र बसून आपण दिशा ठरवू ना. कोल्हापुरात सुद्धा 2 गट नाही चालणार. मला वाईट वाटलं, तिकडे गव्हर्नमेंट झाले, तिकडे अनेक गट आहे, तो नाही आला, असं नाही चालणार. विनोद पाटील तुम्ही बोलला मग असेल, हे नाही बरोबर. आपल्याला सगळ्यांना एकत्र करण्यात गरजेचं, वेळ गेली नाही आहे. ही शेवटची लढाई आहे. न्यायप्रविष्ट लढाई असली तरी त्या न्यायप्रविष्ट होती तर त्याच्यासाठी वेगळी सिस्टम, आणि गव्हर्नमेंटवर प्रेशर ठेवायचं असेल तर वेगळी सिस्टम. संभाजी छत्रपतींना कुठल्या मोहिमेत टाकायचे तिथं वेगळी सिस्टम, उदयनराजेंना कुठल्या सिस्टममध्ये टाकायचे तिथं वेगळी सिस्टम आहे. आम्ही दोघे छत्रपती एकच आहोत. मीडियाला सांगायचंय, उगाच तिकडची गाडी करू नका. दोन्ही छत्रपती सोलापूर, सातारा, कोल्हापूर हे एकच आहेत. आणि सुद्धा आहेत आपल्यात. तिकडे कोण भेटायचं, तिकडे कोण भेटायचं, दोघांचे भांडणं लावून बसायचं. आम्ही काही भांडत नाही, ते मुलगी जातात तिकडे तिकडे. फक्त मला त्यांच्या तोंडा बोलतो मी, हे असल्या कारणाने फातुगिरी आणि फातुगिरी करत असतील ना, सगळ्यांनी एकत्र ठोकायचा. पहिला ठोका सरकारवर काढून वेळ पडलीच तर, पण ठोक असं फातुगिरी लोकांना देण्याचं असताना अशा विचारतात आमच्या हातात लोक. हे बघ मी आवाज टोक मोर्चाला आम्ही कधी तयार आहे. म्हणून एक सिस्टम लावायला काय करत तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला. नरेंद्र पाटलांना बोलतो त्या समितीचा अध्यक्ष करा. नाही, समन्वय सगळ्यांना एकत्र ठेवतात. त्याच्या वडिलांचा इतिहास आहे. तुम्ही वीरेंद्रला घ्या, कारण का त्यांचे अप्पासाहेब किती वर्ष, 40 वर्ष त्यांचं काढलं. असे जे सिनियर लोक आहेत त्यांच्याकडे मी महत्व करतो. तुम्ही प्रमुख पद द्या कुठल्या सगळ्या समन्वय सगळ्या लोकांना एकत्र आणण्यासाठी. आणि पण तिकडे आमदार असेल त्यांनाही बोलवा, काय प्रॉब्लेम आहे, येऊन दे ना. तिकडे टुकटुक करायचं नाही, काय असेल टुकटुक सगळ्यांनी बरोबर करायचं. मला आज मुद्दाम बोलायचं, बोलून मला वाईट वाटलं. आज पहिल्यांदा राज्यस्तरीय मिटिंगला मी आलोय. हा काँग्रेस आहे, वकील साहेब एवढ्या चांगले श्रीराम दिले एवढं मनापासून बोलत होते. आणि मग तिकडे कशा वकिलगिरी चालवायची दुसरीकडे. सगळ्यांनी एकत्र येतात, सगळ्यांनी एकत्र राहू आपण. आणि मी सांगतो, मी दिल्लीचा अनुभव घेतला. त्या शिवसेनेच्या पाठोपाठ बीजेपीच्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या पाठोपाठ काँग्रेस. आज राजू सातवचं कौतुक आहे, पण माळी समाजात नाही तो, पण त्याला बोलावलं ना राज्यसभेत माझ्या बरोबर. मी राजू सातवला सांगितलं, अरे बाबा तू माळी समाजाचा असला तरी मराठा समाजाचा आवाज उठवला, तू खऱ्या अर्थाने बहुजन समाजाचा आवाज उठवला. आणि जिथं शिवाजी महाराजांचं आणि शाहू महाराजांचं कुठलंही कार्य असू दे, आपण काही जबाबदारी माझ्यावर टाकली, कुठल्याही मोहिमेत घ्या, काही सांगा, मी निश्चित तुमच्या बरोबर आहे. परत एकदा मी सांगू इच्छितो आपल्याला, केंद्रात कसलीही जबाबदारी असली, ही शिवजयंती आपण सर्वांनी करू दाखवली. मी शिवजयंती करत असताना हे सगळे आप्पासाहेब पुणेकरांच्या पासून सगळे तिथं आले होते. त्या शिवजयंतीत मी धाडस मला होत नव्हते. शिवजयंती दिलं तरी लोक कुठं येणार, कशी लोक येणार, आणि पैसा कुठं आणणार, आमचा उठला पैसा. तसा पैसा उभा राहिला देव जाणे, उभा राहिला तो पैसा. आणि ती शिवजयंती झाली ना, तिथं त्या न्यूटन एरियामध्ये करायचं म्हटलं तर तिथं 10 रुपयाचं, तिथं 100 रुपये खर्च. आपोआप जमले. शिवजयंती झाली, पहिल्या कार्यक्रम कोण यावं, राष्ट्रपती आले, शिवाजी महाराजांना नतमस्तक करायला. आम्हाला लोक कुठे येणार, आम्ही आपला मोठा सभा ठेवली तशी.
राष्ट्रपतींच्या जीवनात सुद्धा पहिली जाहीर सभा, त्या राष्ट्रपतींनी सुद्धा फिरता स्टेजवर बांधला, प्रोटोकॉल सोडून बूट काढले पाहिजे. मी त्याला सांगितलं हे प्रोटोकॉल आहेत आमचे शिवाजी महाराजांचे, डोक्यावर बोडकं चालणार नाही शिवाजी महाराजांना हार घालताना म्हटलं. नाही घालणार फेटा म्हणतात. मी म्हणतो तिथं तुम्ही प्रोटोकॉल नाहीये, दुसरा हार घालताना बूट घालून हार घालतात. पण हे तर शिवाजी महाराज म्हटलं नाही मी काढेन म्हटले. आणि काढले त्यांच्यावर ते लष्कर प्रमुख, नौदल प्रमुख त्यांनाही काढावं, तुम्ही काढा म्हटले. मी स्वतः करूया तुम्ही करा का शिवाजी महाराज. आणि लोक किती आले कार्यक्रमाला, मी घाबरत आलो होतो. 20 ते 25,000 लोक त्या कार्यक्रमाला आले. कुठं आले? शिवाजी महाराजांच्या नावात. पण अनेक लोकांनी सांगितलंय की एकदा हात बांधले आपण सगळे येऊ, मुंबई तर मुंबई, दिल्ली तर दिल्ली. पण आपण सगळ्यांनी केव्हा करायचं हे ठरवलं गेलं. आपल्या करोनाचा संसर्ग आहे, वाढायला काय, आपण आपल्या लोकांची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. नरेंद्र पाटील हे पाटील आहे, पाटील कसं ठोकतोच लगेच, काही नसते त्याला करोना काय होते म्हणले, काय होते काय होणार आहे. पण हे नरेंद्र पाटील बोलू शकतो, छत्रपती बोलू शकत नाही ना. छत्रपती काय करणार, सर्वसमावेशक कोणा त्रास होऊ नये ही आमची काळजी असते. आणि म्हणून कुठल्या मराठा समाजाला सुद्धा पुढे काय या करोनाच्या ह्याच्यात कुठेही त्रास होऊ नये ही सुद्धा माझी जबाबदारी आहे. पण काही करत असताना घाबरण्याची काही गरज नाही. करोना काही आपल्याला खाऊन टाकणार नाही. आपण त्याला सुद्धा मात करू आणि आपल्याला उद्देश आहेत, जे आपले उद्देश आहेत की जे आता सरकारने जे काही मांडणी केली असेल त्याच्यावर आता खोट जात नाही. पण पिंगे साहेब तुम्ही सगळे एकत्र या, तुम्ही एक प्लॅन ऑफ ऍक्शन हे तयार करा की नेमकं आपण सरकारकडे काय जायचं. तुम्ही न्यायप्रविष्ट लढाई आहे, काँग्रेस साहेबांना घ्या, जे विद्वान आहेत ते सगळ्यांची एक समिती करा आणि नंतर आपण सरकारकडे जाऊ. सरकारकडे बसवण्याची जबाबदारी माझी तुम्हाला, मी बसतो तुम्हाला सरकारच्या पुढे. आणि मग ते सेंट्रल गव्हर्नमेंटचा विषय असू दे का स्टेट गव्हर्नमेंटचा विषय असू दे, आपण विद्वानाची नीट घेऊन जायला पाहिजे त्याच्याकडे. इकडे करायला आपला ठोक बोध आपली सिस्टम वेगळी लावूच, पण त्याच्यावर प्रेशर टाकण्यासाठी आपण ती सिस्टम लावूच. पण त्याचबरोबर आपल्या विद्वानांची सुद्धा टीम तिथे जाणं गरजेचं आहे. ही जबाबदारी माझ्यावर टाका, मी तुम्हाला घेऊन जातो तिथे सगळ्यांना. वेळ पडली तर सगळे जे टॉप वकील आहेत, रोहित असू देत किंवा आणि कोण असतील की कपिल सिबल असेल, सगळे असतील, ह्याचं कोऑर्डिनेशन करायचं. कसं करायचं मला आपल्या मुद्दाम सांगायचे. पूर्वीच्या गव्हर्नमेंटमध्ये जे जीएडीला ते शिवाजीराव जाऊन ते आठवडा अगोदर 2 दिवस थांबायचे. आता तर काही कोऑर्डिनेशनच नाहीये. पण हे कोऑर्डिनेशन करण्यासाठी आपल्या सुद्धा सरकारच्या बरोबर विद्वानांची एक सिस्टम लागायला पाहिजे, वकिलांची फोर्स लागायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करता येईल करूया. आणि माझी सगळ्यांना विनंती, नरेंद्र पाटलांनी पुढाकार याच्यात घ्यावा की या सगळ्यांना आपण एकत्र आणून एक लाईन ऑफ ऍक्शन हे ठरवू. आणि लाईन ऑफ ऍक्शन ही मग ते सगळ्यांना बाइंडिंग राहील, माझ्यापासून सगळ्यांना ते बाइंडिंग राहील. आणि त्याप्रमाणे आपण मराठा समाजाला अन्याय होऊन चालणार नाही. ही लढाई आपण लढवायच आहे. पण किती लढायचं त्याचा सुद्धा टाइम बाउंड ठरणं गरजेचं आहे. आणि म्हणून परत एकदा आपण मला इथं बोलवलं, मला राज्यस्तरीय मिटिंगला बोलवलं. खरं म्हणजे मी शेवटी बोलणार नव्हतो. मी करेंना म्हणत होतो, जसं नरेंद्र पाटील बोलल्यानंतर मला त्या बोलायला नाही म्हणते पाहिजे, तुम्ही उठला तर सगळं डिस्टर्ब होईल, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत थांबणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी शेवटी बोललो. मला शेवटी बोलण्याचा काही आग्रह नव्हता. उलट मी मला एकच खुर्ची कोच ठेवलाय, मला एकट्याला तिथं बसवलंय. मला मी म्हणतो जर कोल्हापूर आपलं दिलीप पाटलांनी सांगितलं की मी 3rd रोला बसलो होतो आणि लोकांनी माझं कौतुक केलं. आज सुद्धा माझ्या डोक्यात विचारत होते. म्हणजे पण करोनाचा संसर्ग असल्यामुळं तुम्हाला दोघांनी तुमच्यामुळे लोकांना धोका होऊ शकतो. तुम्ही दिल्लीत आलाय, सगळ्या गावाचं पाणी पिऊन तिकीट आलंय दिल्लीवरून, सगळ्यात दिल्लीत जास्त संसर्ग आहे. तुम्ही आम्हाला नवशीला करोना, मग त्यापेक्षा तुम्हीच वेगळं राहावं आलं तर राहावा असं आग्रह होता. आणि म्हणून परत एकदा सगळ्यांना मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्या छत्रपती घराण्यावर तुम्ही जे नेहमी प्रेम करता असंच प्रेम याच्या ठेवा. आणि तुमचा मोहिमेतला एक कार्यकर्ता हा सदैव तयार आहे. एवढंच तुम्हाला बोलतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. उठू नका एक मिनिट, मीटिंग काय